ऑगस्टला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। बदलापूरमधल्या एका शाळेमध्ये लैंगिक शोषण प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे। त्यानं अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे। त्या दृष्टीने सुद्धा पोलीस तपास करतायत। या आरोपीला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 26 तारखेपर्यंत आणि या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी, बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन करणाऱ्यांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केलं आहे। त्यांच्या विरोधात रेल रोको, त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा, दगडफेक आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। तब्बल 300 आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तर 28 जणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे। आपण पाहिलं होतं काल बदलापूरमध्ये तीव्र रेल रोको करण्यात आलेला होता। त्याचबरोबर बदलापूर शहराची सुद्धा हाक देण्यात आलेली होती। जवळपास 10 तास रेल रोको करण्यात आलेला होता आणि या आंदोलनकर्त्यांना आज कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। त्यांच्या विरोधात रेल रोको, त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा आणणं, दगडफेक करणं, त्याचबरोबर दंगल घडवण्याचा प्रयत्न अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। एक महत्त्वाची बातमी आहे, सुषमा अंधारे बदलापुरात दाखल झालेले आहेत। बदलापुरामध्ये ठाकरे गटाचा आज मोर्चा निघणार आहे। बाल अत्याचार प्रकरणी ठाकरे गट रस्त्यावर उतरणार आहे। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वामध्ये आज बदलापूरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे।